आज मी माझा डायरेक्ट स्टॉकचा पोर्टफोलिओ रिव्हील करणार आहे आणि तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पण दाखवणार आहे की मी प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये. भरपूरदा मला क्लायंट सुद्धा म्हणतात आणि ओळखीचे लोक सुद्धा माझ्याकडे येतात, लीड्स लोक सुद्धा, की डायरेक्ट स्टॉकचा मला पोर्टफोलिओ बनवून दे. म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, परंतु मला डायव्हर्सिफिकेशन म्हणून स्टॉक्समध्ये पण मला रिकमेंड कर की कितीचे स्टॉक्स घेऊ, मी कोणते कोणते स्टॉक्स घेऊ. तर मी जर का तुम्हाला काही सल्ला देत असेल तर मी स्वतः ते करायला हवं किंवा माझी काहीतरी पात्रता असायला हवी. तर ते आज मी दाखवणार आहे तुम्हाला. माझा अकाउंट एंजल वन हा ब्रोकर वापरतो मी डायरेक्ट स्टॉक साठी. सो आपण डायरेक्टली ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर जम्प करूया. हे माझा अकाउंट आहे, तुम्ही बघू शकता. इकडे नाव, इथं बॅलन्स आहे. ओपन पोझिशन जर का बघाल तर 1,20,000चा प्रॉफिट चालू आहे. आणि निफ्टीज बघाल तर तुम्ही माझ्याकडे 31-32 लाख रुपयाच्या निफ्टी घेऊन बसलोय मी. ऍक्सिस बँक, बजाज फिन्सो 7% मी प्रॉफिट होल्ड करतो. असं नाही की नाही का एंट्री केली आणि लगेच मी पळून गेलो, म्हणजे नाही का विकून लगेच. वोल्टास मी काल घेतला होता. इथंच तसं जरा पोर्टफोलिओ जर का बघाल तर इथं कसं आहे, मी स्विंग ट्रेडिंग करत असतो इक्विटीमध्ये. जे स्मॉल कॅप वगैरे आहेत त्याच्यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग करतो, बाईंग सेलिंग चालू राहते. माझं जर का P&L स्टेटमेंट आपण जर का बघायचं म्हटलं, आता मी 1 एप्रिल पासून किती प्रॉफिट बुक केलाय तो मी तुम्हाला दाखवतो ओपनली. सो तुम्ही बघू शकता 1 एप्रिल पासून मी जवळपास 4,66,000चा प्रॉफिट, नेट प्रॉफिट बुक केलाय. 5.25चा बुक केलाय, 60,000 चार्जेस गेले आणि हा सगळं काही प्रॉफिट आहे. इक्विटी मध्ये किती, F&O मध्ये किती, प्रॉफिटेबल डेज किती होते, लॉस मेकिंग डेज किती होते, सगळं काही तुम्हाला इथं दिसेल समरी मध्ये.